हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज सकाळी ईशानला स्कूलमध्ये सोडवलं आणि त्यानंतर ना आम्ही बाहेर निघालो होतो. कारणही तसंच होतं, की ईशानला आहे ना, जसं चिकन पॉक्स झालता तसाच रिऊला सुद्धा झालाय. 4-5 दिवस होऊन गेले आणि घरचे बोलत होते, की त्याला कडुलिंबाचा जो पाला असतो ना, तर तो पाण्यामध्ये टाकून अंघोळ घाल आणि कसं ते अँटिसेप्टिक आहे. थोडं आम्ही पण म्हटलं, "हां, ओके, ठीक आहे. आपण तसंही करूया." तसं तर त्याचे टॅबलेट वगैरे, गोळ्या, औषधं चालूच आहे. जो डॉक्टरांनी कोर्स दिलाय तो 4-5 दिवसांचा आणि आम्ही निघालो होतो आता कडुलिंबाचा जो काही पाला आहे ना, तेच शोधण्यासाठी किंवा ते झाड शोधण्यासाठी. इतकं फिरून आहे ना, आम्हाला अजून एकही झाड सापडलेलं नव्हतं. आता हे शेतं वगैरे दिसतायत, तर आमच्या बाजूला किंवा सोसायटीच्या पाठीमागे, बऱ्याच पाठीमागे आम्ही ना हे गेलो होतो आणि तिकडेच हा कडुलिंबाचा जो काही पाला किंवा झाड शोधत होतो. पण इतक्या लांब 5-6 किलोमीटर अंतर आम्ही आता फिरतोय किंवा फिरून झालंय, पण एकही झाड आम्हाला लिंबाचं दिसलं नव्हतं. म्हणजे बंगलोरमध्ये ना मला तर लिंबाचं झाड कुठं म्हणजे एवढं काही आढळत नाही किंवा पाहिलं सुद्धा नव्हतं. आता हे ना एक झाड दिसलं होतं आम्हाला लांबून. तर तिथंच पाहायला गेले होते, की हे लिंबाचं झाड आहे की नाही कन्फर्म करायला. पण ते काही नव्हतं. मग परत एकदा पुढेच निघालो. तर हे छोटंसं झाड दिसलं आणि थोडंसं अडचण वगैरे होती. पण हे ना त्या लिंबाच्या झाडावरती चढले आणि छान असा पाला वगैरे मोडून घेत आहेत. जेणेकरून रिऊला त्या म्हणजे पाल्याने वगैरे अंघोळ घालायची होती जशी पाण्यात टाकून गरम पाण्यात. तर घरी आलो. रियानला परत एकदा अंघोळ वगैरे घातली आणि नंतर ना रियान आणि हे गेले होते गार्डनमध्ये. रियानला खेळायचं होतं म्हणून. आता रियान आजारी आहे म्हणजे बिलकुलही झोपून नाहीये. तो एकदम मस्त ठणठणीत आहे. तो खेळतो वगैरे. त्याची त्याची ॲक्टिव्हिटी कंप्लीटली चालू आहे. फक्त तो स्कूलमध्ये वगैरे जात नाही. आणि आता घरी आल्यानंतर ना मी याच्या आधीच आहे ना चपाती वगैरे ह्यांच्यासाठी बनवून ठेवली होती. पण आता मला बनवायचं होतं भाजी. पण रिऊला आणि त्याच्या फ्रेंडला म्हणजे दोघंही होते गार्डनमध्ये, तर त्यांना तहान लागली होती. म्हणून हे घरी आले होते पाणी घेऊन पाणी पाहिजे होतं आणि आता ही रिऊची जी बॉटल आहे ना, ती ऑलरेडी आता 2-4 दिवस झाले तो स्कूलला जात नाही म्हटल्यावर मी ठेवून दिली होती. आता परत छान अशी वॉश करून घेतली आणि त्यातूनच आहे ना त्यांना पाणी भरून देते जेणेकरून रियान आणि त्याचा फ्रेंड हे गार्डनमध्ये होते, ते खेळतील. त्यांना तहान लागली होती. आता उन्हाळ्याचे दिवस सुद्धा स्टार्ट झाले म्हणजे पाणी सुद्धा आपल्याला खूप जास्त लागत असतं आणि बाहेर मुलं खेळताय म्हटल्यावर त्यांना लगेचच अर्ध्या तासातच तहान लागली आणि लगेचच हे पाणी घ्यायला आले होते आणि त्यांना पाणी देऊन परत एकदा अजून खेळणारच होते आणि त्यांना जेवण सुद्धा करायचं होतं. भाजी अजून माझी रेडी झालेली नव्हती. मला भाजी बनवायची होती म्हणूनच कांदा आणि लसूण वगैरे मी घेऊन ठेवलं होतं. पनीरची भुर्जीच बनवूयात कारण की ईशानला ऑलरेडी मी टिफिन तर दिलेला होता स्कूलमध्ये त्याचा दुपारचा. आता हे आणि रिऊ दोघंच होते जेवायला. म्हणून म्हटलं चला पनीरची भुर्जीच बनवूया आणि आता हे जे भांडं आहे ना, तर ते मी खास घेतलं होतं कड लावण्यासाठी. आता याच्यातच घरच्या घरी कड लावायचा हा विचार होता. म्हणून पहिल्यांदा ते मस्त असं वॉश करून घेतलं. खरं तर ऑनलाईन मला भांडं घ्यायचं होतं. पण एक मैत्रीण गेली होती आणि ती बोलली, की "छान आहे भांडं, आपण घेऊया." म्हणून तिने सुद्धा घेतलं, मी सुद्धा घेतलं आणि ह्यांना भाजी वगैरे बनवून दिली. ह्यांनी हे जेवण करत होते तोपर्यंत ही मी पताकाची माळ छोटीशी बनवते. त्याचं कारण की आज आहे होळी आणि होळीचा थोडासा लूक यावा म्हणून किचनमध्ये असं काहीसं थोडंसं डेकोरेट केलं होतं. होळी स्पेशल थोडासा मी तो माझा कॉर्नर आहे ना छान मस्त असा सजवला होता आणि जेव्हा मी हे झेंडूचे फुलं वगैरे सकाळी मागवले होते, दूध वगैरे, तर त्यावेळेस मला आणखीन थोडीशी आयडिया आली, की अरे यार आपण झेंडूचे फ्लॉवर सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतो. त्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवून देऊ शकतो. म्हणून मग मी लगेचच आहे ना हे फ्लॉवर्स वगैरे घेतले आणि त्या पॉटमध्ये अरेंज करणार होते. तर अशा काहीशा आयडिया आपोआपच येऊन जातात. म्हणजे मला तरी असं छान वाटलं, की मला हे असं सुचलं, की यार थोडासा तो कॉर्नर आहे ना होली स्पेशल आपण डेकोरेट करूयात. म्हणून ती पताकाची एक माळ मी तिथे लावली होती आणि संध्याकाळी होळीसुद्धा बनवणार होतो. जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो ना कडुलिंबाचा पाला आणण्यासाठी, मला ऊस तर काही कुठं दिसला नाही. थोडासा ऊसाचा जो शेंडा वगैरे असतो ना, तर तो पण होळीमध्ये ठेवतात आणि इतकी मोठी काय माझी होळी बनणार नव्हती, मला माहीत होतं. पण तरीसुद्धा आम्हाला एरंडाचे छोटीशी म्हणजे फांदी दिसली ना, तर ती मी घेऊन आले होते आणि तितकी छोटीशी फांदी सुद्धा माझ्या होळीमध्ये खूप मोठी होणार होती. हे माहीत होतं तरीसुद्धा मला दिसली रोडच्या साईडला. म्हणून ती मी घेऊन आले होते आणि आता हे जे कॉर्नर आहे ना, तर तेच असं काहीसा डेकोरेट करण्याचा माझा इथं प्रयत्न चालू आहे. मला पुरण आज बनवायचं होतं म्हणून मग मी थोडंसं लवकरच सुरुवात करणार होते. हे सगळं म्हणजे किचनचं काम झाल्यानंतर म्हणजे क्लीनिंग वगैरे आता दुपारचं ह्यांचं जेवण झाल्यानंतर क्लीनिंग वगैरे करून घेतलं. हा छोटासा कॉर्नर माझा इथे मी डेकोरेट करते. ते करून झाल्यानंतर ना मी लगेचच
पुरण बनवायला घेणार होते. ऑलरेडी ना माझं अं, पुरण शिजलं वगैरे होतं आणि त्यानंतर ना जे काय प्रिपरेशन होतं म्हणजे बाकी आमटी बनवायची म्हणा किंवा न काय म्हणतो आपण भजी, कुरडई वगैरे ह्या सर्व गोष्टी मला बनवायच्या होत्या आणि त्याचंच बॅक टू बॅक माझं एकदा आता काम सुद्धा सुरू झालं होतं किचनमधलं. थोडंसं पुरणपोळी म्हटलं की थोडा वेळ लागतो. तर त्यानुसारच माझंही इकडे प्रिपरेशन वगैरे स्टार्ट झालेलं होतं आणि आज मला मंदिरात सुद्धा जायचं होतं. त्यामुळे ना माझं आणखीन थोडंसं तेही काम होतं की संध्याकाळी मला वेळ मिळणार नाही म्हणून. आणि जेव्हा मी पुरण तयार करायला घेतलं ना, ते माझ्याकडनं भरपूर असं म्हणजे पातळ झालं होतं. माहीत नाही आता हे व्यवस्थित होईल की नाही होईल. त्याच्याच याने ना मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते. आता मी काय करू? पण जेव्हा ते छान बनलं ना, म्हणजे गूळ वगैरे टाकला, ॲड केला, छान असं परतू दिलं ना, तर ते खरंच एकदम परफेक्ट बनलं होतं. आणि संध्याकाळी मी इथं होळी आम्ही बनवणार होतो म्हणून छान असं क्लीन वगैरे करून घेतला होता तेवढा पार्ट. मंदिरात सुद्धा जाऊन आले होते. भजी, कुरडई, आमटी, भात हे सगळं झालं होतं. फक्त मी पुरणपोळ्या बनवायच्या ठेवल्या होत्या आणि त्याच पुरणपोळ्या मंदिरातनं जाऊन आल्यानंतर ना मग मी आता इथं करायला घेतल्यात. ईशान, रियान आणि हे गाडी वॉश करायला खालीच गेले होते. कारण की गाडी भरपूर वेळ झाले 3-4 वेळेस झाले आम्ही बाहेर गेलो होतो आणि गाडी वॉश केलेली नव्हती. बराच म्हणजे गाडीमध्ये कचरा वगैरे होतोच बाहेर गेलं की रियान, ईशान वगैरे. आणि आदियोगीला, कोटिलिंगेश्वरला आम्ही जेव्हा गेलो ना, तर म्हणजे गाडीमध्ये चप्पल वगैरे ठेवली होती आणि बराच अंतर असं पायी चाललो होतो. त्याच्यामुळं बरीचशी डस्ट वगैरे आपल्या पायाला येते ना, तर त्याच्यामुळं बरीच गाडी खराब झाली. म्हणून हे खाली गाडी वॉश वगैरे करत होते आणि मग म्हटलं चला आपल्याकडे इकडं वेळ आहे तर पटापट पुरणपोळी बनवून घेऊया आणि त्यानंतर तर काय होळी वगैरे पेटवायची. खरं तर सोसायटीमध्ये पण आहे ना खूप मोठी अशी होळी बनवतात. म्हणजे होळी पेटवली जाते दरवर्षी. पण आहे ना थोडासा टायमिंग तिचा चेंज असतो. चेंज म्हणे की जो शुभ मुहूर्त असतो ना, तर त्याच मुहूर्तावरती होळी पेटवली जाते. मग कधी 12:30 वाजता, 1 वाजता अशी रात्रीची असते. मग त्यावेळेस तर काय आपलं दर्शन वगैरे होत नाही किंवा रिया निशानला एकदाच फक्त असं झालतं, की थोडंसं लवकर मुहूर्त असल्यामुळं आम्ही सगळेजण आहे ना, तिथे गेलो होतो पूजा करण्यासाठी. त्यावेळेस मुलांनी छान एन्जॉय सुद्धा केली. खूप छान मोठी अशी होळी होती. सर्वजण त्यावेळेस जमा झाले होते आणि यावर्षी 12:30 वाजता वगैरे असं काहीतरी मुहूर्त होता. मग तेव्हा ती होळी पेटली जाणार होती. म्हणून म्हटलं चला आपण छोटीशी का होईना होळी आपल्या गॅलरीमध्ये करूयात आणि तीच करायची होती आणि रिया निशांचाही मी वेट करत होते कारण की ऑलमोस्ट माझ्या आहे ना इकडं पुरणपोळ्या बनवून तयार होत आल्या होत्या आणि ते आल्यानंतर आहे ना मग मला आम्हाला सर्वांना मिळून ती होळी तयार करायची होती जेणेकरून रिया निशान सुद्धा छान असे एन्जॉय करतील. नेहमी तर म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहे. रिया निशानला एवढं माहीत नाही या गोष्टींबद्दल पण त्यांनीही त्या गोष्टी शिकाव्यात. त्यांनाही म्हणजे आपल्या सणांची आवड निर्माण व्हावी. हाच म्हणजे माझा तरी उद्देश असतो किंवा त्यांना नेहमी सांगण्याचा प्रयत्न असतो. आपले प्रयत्न आपण तर करायचेच असतात. शेवटी त्यांना जे काही घ्यायचे ते घेतीलच. तर हा सर्व दृष्टिकोन होता. म्हणून मग ही माझी इकडं चाललेलं की पुरणपोळी वगैरे पटपट बनवून घेऊया आणि ते आल्यानंतर मग बाकीची सर्व तयारी होळीची करू. फायनली माझं असं काहीसं छानसं ताट मी नैवेद्याचं तयार करून घेतलं होतं. किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला होता. जेणेकरून आता फक्त होळीची तयारी करायची होती. आणि जसं की ताट पाहिजे होतं ना आपल्याला जे होळीची पूजा करण्यासाठी नारळ वगैरे सगळं मी काढून घेतलं होतं. आणि आता फक्त आम्हाला होळीची जी काही तयारी होती ना तीच करायची होती. खरं तर आता ही डायरेक्टली ना होळी म्हणजे ना डायरेक्ट फरशीवर मांडायला थोडीशी अवघड जाणार होती हे माहीत होतं. पण असं कोणतं भांडं नव्हतं माझ्याकडं, की त्यामध्ये त्या काड्या ठेवून वगैरे आपण होळी बनवूयात. म्हणजे असं आयडिया पण येईना की काय करूयात म्हणून रियाने रेवुशीची गडबड चालू होती आणि गॅलरी खूप छोटी आहे. त्यामध्ये आम्ही चौघजण मावनं सुद्धा खूप हे झालं होतं. खरं तर म्हणजे ही होळी पेटवायची म्हणून मी त्यांना अरेंज करत होते, "का रेवू तू ह्या कोपऱ्यात बस, ईशान तू इथं बस, आम्ही पण इकडे बसतो साईडला आणि आपण ही होळी सर्व मिळून बनवूयात." पण त्यांचं त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं. रियानला ही खडीसाखरेचा पाऊच मिळाला होता, तर त्याचं तिकडं खडीसाखर वगैरे खाणं सुरू झालं होतं आणि आता इथं कसं ठेवायची होळी याचाच आमचा विचार चालू होता. डायरेक्टली खाली फरशीवर करूयात की काय भांडं वगैरे आपल्याकडं आहे की काय? तर तेच चाललेलं माझं आणि आमच्या दोघांचंही म्हणजे. स्पेस खूप कमी असल्यामुळे ना सगळ्यांना बसायला वगैरे सुद्धा असं थोडंसं पॉसिबल होत नव्हतं. रिया निशांचं मात्र इकडं-तिकडं जाणं-येणं सारखंच चालू होतं, की म्हणजे पाहायचं पण आहे त्यांना, इकडं खेळायचं पण आहे. ह्या गोष्टी सर्व सुरू होत्या. तरी मी रियानला आणि ईशानला घेतलं आणि म्हटलं तुम्हालाही समजेल. तर आमचं आहे ना, ही छोटीशी होळी बनवण्याची इतका म्हणजे प्रयत्न सुरू होता ना,
खूप जास्त रियान आणि ईशानलाही सोबत यासाठीच घेतलं होतं, की जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टी समजाव्यात म्हणून. तर ही छोटीशी होळी ना इथं बनवण्याचा आमचा प्रयत्न बघा चालू आहे. आणि ही जी माळ आहे ना पताकाची, तर ती ह्यांनी दुपारी बनवून ठेवली होती. मी ते कट वगैरे करून ठेवलं होतं, जसं माझ्या किचनमध्ये मी थोडंसं डेकोरेट केलं त्यावेळेस. पण आता ही जी माळ दिसते ना, ही छोटी-मोठी, तर ते मी कट करून ठेवल्यामुळे ह्यांनी भरपूर मोठी बनवून घेतलेली. जे एरंड तुम्हाला मी म्हटलं ना, आमच्या त्या होळीपेक्षा खूप जास्त मोठं आहे. तर ते त्याचं तो एवढं मोठं म्हणजे हे ठेवलं ना, तर त्याच्या वजनाने ती होळी आमची इकडे-तिकडे होत होती. तर त्याचा छोटासा पार्ट आम्ही घेतला आणि नंतर तो फायनली रिअरेंज केला. कारण की इतकुशी छोटीशी होळी आणि त्याला ते एवढं मोठं वजन असं काही पेलवत नव्हतं. रियांची, ईशानची तुम्ही मस्ती पाहू शकता. दोघांची काही ना काही इकडं सुरूच आहे. आणि ही थोडीशी होळी आम्ही सेट केल्यानंतर ना फायनली रांगोळी वगैरे सुद्धा काढायची होती. रांगोळी खरं तर मला माझी व्हाईट याने काढायची होती कलरने म्हणजे व्हाईट आपल्या रांगोळीने. पण ती काही झाली नाही म्हणून म्हटलं चला ह्या फुलांच्या पाकळ्या वगैरे आहे ना, तर त्याच रिअरेंज करून घेऊयात. ऑरेंज सुद्धा ठेवायच्या होत्या, पण एवढी कंजेस्टेड ती जागा होती, की सारखं उठणं किंवा काय हे करणं ना पॉसिबलच होत नव्हतं. म्हणून म्हटलं चला आहे त्या फुलांमध्ये आपण छान अशी ही रांगोळी करून घेऊया. रियान आणि ईशान दोघांची मस्ती चालू आहे कंटिन्युअसली. त्यांना कितीही सांगितलं ना, तर ते काय ऐकत नव्हते. चला म्हटलं तुम्हाला थोड्या गोष्टी तरी समजल्या ना, तरी खूप भारी. पहिले आपल्या वेळेस तर आपण छान अशी गौऱ्यांची होळी पाहिलेली. यांनी ह्या गोष्टी काहीही पाहिलेल्या नाहीये. जेव्हा ईशान छोटा होता त्यावेळेस मी 1 वर्ष फक्त होळीला घरी होते. म्हणजे तेव्हा तो काही स्कूलला वगैरे जात नव्हता म्हणून. असंच गेलो होतो आम्ही गावी. तर त्यावेळेस त्यांनी आणि त्याला काही आठवत सुद्धा नसेल. परत कधी होळीला असं वगैरे जाणं होतच नाही. कारण की मुलांच्या आता तर स्कूल वगैरे असतात आणि होळीला बिलकुलही सुट्टी नसते. म्हणून तर अशी छानशी आणि छोटीशी आम्ही ही होळी बंगलोरमधली पहिली ही होळी आहे आणि जी की आम्ही आमच्या गॅलरीमध्ये बनवलेली आणि छान असं सेलिब्रेशन वगैरे झालं. सर्वांनी दर्शन वगैरे केलं. आता मी इथं हळदी-कुंकू वाहून जी पूजा करते ना, तर ईशान आणि रियानला सुद्धा त्याच गोष्टी करायच्यात असं त्यांचं होतं. म्हणून रियानचा लगेचच खटाटोप चालू असतो. लगेचच त्याला रडायचं वगैरे असतं. तर अशा पद्धतीने आमची ही पूजा इथं झालेली आहे. आता रिऊला हे छोटेसे कलर दिले ना, मग त्याने तो सगळेच कलर त्यामध्ये टाकायला सुरुवात केली होती. तर अशा पद्धतीने आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय एंड टेक केअर.